नमस्कार मंडळी, मी कोमल किरण. मी आहे नाशिकवरून. तर आज आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी म्हटल्यानंतर व्हॅलेंटाईन डे, कपल्ससाठी स्पेशल दिवस असतो. तर मी पण कपल्स होतो आम्ही. आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे लव्ह मॅरेज आहे माझं, आणि आम्ही कायम हा सोबतच सेलिब्रेट करायचं. मागच्या वर्षी पण आम्ही सोबतच होतो. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी माझं बाळ झालेलं आहे मला. तर किरण मला कायम बोलायचे का, कोमल तुम्हाला व्हॅलेंटाईन डेचं खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे, तर मला आता कसलीच अपेक्षा नाही आहे. तर माझी मैत्रीण आली होती अंबरनाथवरून बड्डेसाठी. तर आम्ही छान असं पेरूच्या वाडीत गेलो, भेटलो, खूप एन्जॉय केले. आणि तिचे पण 2 मुलं आहे, माझे पण 2 मुलं. आणि तिथे केक वगैरे कट केला. आणि ताई पण आलेली होती माझ्यासोबत. खरंच सांगते, मैत्रिणी जर कमवायच्या असतील तर अशा कमवा, कारण जे दुःख आम्हाला आहे ते फक्त आम्हीच एकमेकींना समजू शकतो. तर मिसळ वगैरे मागवली होती आणि आम्ही केक कट करत होतो तेव्हा ते लावलं होतं, तर हा घाबरत होता. तर छान असं बड्डे सेलिब्रेट झाला. आणि तिकडे गेल्यानंतर ओनर आणि ते पण खूप छान होते सर्व. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि तिथे आपले फॉलोअर्स पण भेटले होते. तर एक ताई होत्या, त्यांच्यासोबत जास्त बोलतं नाही झालं माझं, पण त्या पण म्हणे कोमल तुझी व्हिडिओ खरंच छान असता. आणि बॅड कमेंट करणाऱ्यांसाठी मला एवढं सांगायचं आहे का, फक्त माझे व्हिडिओ कसे, आणि आम्ही काय अंग प्रदर्शन वगैरे करत नाही, त्याच्यामुळं 10 वेळेस विचार करत जा. आणि तिथे पेरूच्या वाडीत गेल्यानंतर स्पेशली पेरूची कुल्फी भेटती, ती पण आम्ही छान अशी एन्जॉय केली. तिकडे व्हिडिओ वगैरे शूट केले. आणि त्यांना काय बसायचं होतं, जे होतं इथं खेळण्यासाठी मुलांसाठी लहान, ते पण सगळं खेळले. आणि माझ्या बाळाने खूप एन्जॉय केला. आणि दिवसभरात मी त्यांना जे लागेल ते, त्यांना जे पाहिजे ते, जसं किरण आमची काळजी करायची तसंच अगदी तसंच सर्व केलं. आणि आम्ही थोडे व्हिडिओ वगैरे शूट केले. तर खूप छान वाटत होतं. सगळे लोक आमच्याकडे बघत होते, तरी आमचं काही जात नव्हतं, कारण मैत्रिणी अशा असताना का एकमेकांना भेटल्यानंतर जेवढं तो मी 12 वाजता, तर आता वाजले 5. तर दिवसभर कसा वेळ गेला निलिमामध्ये काहीच कळलं नाही. तर असं वाटतं ना का कायम निलिमाची सोबत राहावा. कोणीतरी असा केला आम्ही शिवराजचा बर्थडे सेलिब्रेट. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.